नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर, जिथे आपण समजून घेतो आर्थिक जगातील गुंतागुंतीचे विषय अगदी सोप्या भाषेत. आज आपण जाणून घेणार आहोत फ्लोटिंग रेट बॉन्ड्स, म्हणजेच ज्याचा व्याजदर बाजारासोबत बदलतो. सुरुवातीला बेसिक समजून घेऊयात. बॉन्ड म्हणजे सरकार किंवा एखाद्या कंपनीने घेतलेले कर्ज. आपण गुंतवणूकदार त्या संस्थेला पैसे देतो आणि त्या बदल्यात ते आपल्याला ठराविक कालावधीसाठी व्याज देतात. जसं फिक्स्ड रेट बॉन्डमध्ये व्याजदर कायम असतं, तसं फ्लोटिंग रेट बॉन्डमध्ये व्याजदर फ्लोट म्हणजेच बदलत राहतं. फ्लोटिंग रेट बॉन्ड म्हणजे असा बॉन्ड ज्याचा व्याजदर बाजारातील एखाद्या बेंचमार्कशी जोडलेला असतो. उदाहरणार्थ, भारतात फ्लोटिंग रेट बॉन्डचा व्याजदर RBIच्या रेपो रेट किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट रेट NSCRशी जोडलेला असतो. उदाहरणार्थ, समजा सरकारने FRB जाहीर केला असेल, ज्याचा व्याजदर आहे बेस रेट अधिक 0.6% आणि जर बेस रेट सध्या 6.9% असेल तर तुम्हाला 6.9 आणि 0.6 म्हणजेच 7.5% व्याज मिळेल. FRBचे प्रकार. यामध्ये गव्हर्नमेंट FRBs आणि कॉर्पोरेट FRBs असे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये गव्हर्नमेंट FRBs हे भारत सरकार जारी करते आणि यामध्ये सरकारची हमी असल्याने धोका कमी असतो आणि याचा परतावा टॅक्सेबल असतो. आणि कॉर्पोरेट FRBमध्ये प्रायव्हेट कंपन्या जारी करतात आणि यामध्ये जास्त धोका असतो पण परतावासुद्धा तितकाच असतो जास्त. FRB कसे काम करतात तर प्रत्येक 6 महिन्यांनी FRBचा व्याजदर बदलत राहतो. RBI किंवा सरकार जाहीर करते की पुढील कालावधीसाठी बेस रेट किती असेल. उदाहरणार्थ, जानेवारी 2025मध्ये रेपो रेट 6.5% म्हणजेच FRBचा रेट 6.5 अधिक 0.6 म्हणजेच 7.10% आणि जुलै 2025ला रेपो रेट 7% झाला तर पुढील 6 महिन्यांसाठी व्याजदर 7 अधिक 0.6% म्हणजेच 7.6%. FRBमध्ये गुंतवणूक कशी करावी तर FRBमध्ये तुम्ही थेट बँक किंवा RBI रिटेल डायरेक्ट पोर्टल किंवा डीमॅट अकाउंटद्वारे करू शकता. स्टेप्स अशा की RBI रिटेल डायरेक्ट पोर्टलवर रजिस्टर करा आणि फ्लोटिंग रेट बॉन्ड्स निवडा आणि तिथेच ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि बॉन्ड्स तुमच्या खात्यामध्ये किंवा डीमॅट अकाउंटमध्ये जमा होईल. FRBचे फायदे काय तर इन्फ्लेशनपासून प्रोटेक्शन, म्हणजेच महागाई वाढली तर रेपो रेट वाढतो आणि तुमचं व्याजदरही वाढतं. दुसरा म्हणजे स्टेबल आणि सुरक्षित गुंतवणूक, म्हणजे सरकारद्वारे हमी दिलेली असते त्यामुळे गुंतवणूक एकदम सुरक्षित असते. तिसरा, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा चांगला परतावा मिळतो. आणि चौथा, इझी लिक्विडिटी, म्हणजेच सेकंडरी मार्केटमध्ये विकता येतात. FRBचे काही तोटेसुद्धा आहेत, ते म्हणजे व्याजदर जर कमी झाले तर परतावा घटतो आणि सेकंडरी मार्केटमध्ये लिक्विडिटी नेहमी चांगलीच असेल असं नाही. तिसरा म्हणजे टॅक्सेबल इंटरेस्ट, म्हणजेच मिळालेलं व्याज तुमच्या टॅक्सेबल इन्कममध्ये घेतलं जातं आणि कॅपिटल अप्रिसिएशन मिळत नाही. फ्लोटिंग रेट बॉन्ड्स आणि फिक्स्ड रेट बॉन्ड्समधील काही फरक आपण बघूयात. फिक्स्ड रेट बॉन्डमध्ये व्याजदर जसे की नावातच दर्शवल्याप्रमाणे व्याजदर स्थिर असतात आणि धोका यामध्ये कमी असतो, कारण व्याजदर कमी झाल्यावर आपल्याला परतावा कमी मिळणार नाही आणि परतावा यामध्ये स्थिर व्याजदर असल्यामुळे स्थिर परतावा मिळतो आणि यामध्ये इन्फ्लेशन प्रोटेक्शन मिळत नाही. आणि दुसरीकडे फ्लोटिंग रेट बॉन्ड्समध्ये व्याजदर नावात दर्शवल्याप्रमाणेच व्याजदर बदलणारा असतो आणि धोका यामध्ये थोडा जास्त असतो, कारण जेव्हा व्याजदर कमी होतं तेव्हा परतावासुद्धा कमी होतो. पण परतावा जसं की व्याजदर बदलत राहतं तसंच परतावासुद्धा बदलत राहतो आणि व्याजदर जास्त असेल तर परतावा जास्त, व्याजदर कमी असेल तर परतावा कमी. आणि इन्फ्लेशन प्रोटेक्शनमध्ये महागाईवर अवलंबून असल्यामुळे यामध्ये महागाईला मात देणे सोपे आहे.
FRBचे काही उदाहरणं बघूयात आपण. RBI फ्लोटिंग रेट बॉन्ड 2020. यामध्ये बेस रेट हा NSE प्लस 0.35%. म्हणजेच समजा नॅशनल सेविंग सर्टिफिकेट बॉन्ड्स हे 7% आहे, तर सुमारे 7.35% व्याज मिळून जाईल. दुसरं उदाहरण म्हणजे SBI किंवा HDFCचे कॉर्पोरेट फ्लोटिंग रेट बॉन्ड्स. यामध्ये रेपो रेट अधिक 0.8% व्याज. तर सध्या समजा रेपो रेट 5.50% आहे, तर सुमारे 6.30% व्याज मिळून जाईल. FRB हे त्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे जे महागाईशी लढू इच्छितात आणि फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त परतावा शोधत आहेत. त्यांच्यासाठी योग्य आहे. मुख्यतः निवृत्त व्यक्ती किंवा कमी धोका बघणारे गुंतवणूकदार किंवा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवू इच्छिणारे गुंतवणूकदार. यामध्ये टॅक्स आणि एक्झिट ऑप्शन्स आपण पाहूयात. जसे की व्याजावर कर लागतो इन्कम फ्रॉम अदर सोर्स या कॅटेगरीमधून, आणि बॉन्ड 7 वर्ष लॉक इन पिरियड असतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्री मॅच्युअर रिडम्शन किंवा अकाली पैसे काढण्याची सुविधा आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही स्थिर पण स्मार्ट गुंतवणूक शोधत असाल तर फ्लोटिंग रेट बॉन्ड्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो. व्याजदर वाढीच्या काळात FRB हे बेस्ट परफॉर्मिंग इन्स्ट्रुमेंट्स ठरतं. आणि गुंतवणूक करण्याआधी तुमच्या वित्तीय सल्लागाराशी नक्कीच सल्ला घ्या. आज आपण समजून घेतलं फ्लोटिंग रेट बॉन्ड्स म्हणजे काय, कसे काम करतात, फायदे, तोटे आणि गुंतवणुकीची प्रक्रिया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे. कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.